आज आम्ही गावाकडे गेलेलो होतो. महादेवाचा अभिषेक होता. अभिषेक झाला आणि घरी आलेलो. घरी येता आम्हाला 10 वाजलेले आहेत. आल्यानंतर मी अगोदर इकडे प्रसाद सगळ्यांना देऊन येते, कारण ही कामं पेंडिंग राहिली की मग तशीच राहतात, नंतर होतच नाही. विचार करत होते की दिनेश आल्यानंतर देईल, पण दिनेश आजकाल लवकर येत नाही कॉलेजहून. अगोदर 2चं टायमिंग होतं त्याचं, पण आता 4, 5 कधी 6 पण वाजत आहेत. तर म्हटलं स्वयंपाक करण्या अगोदर प्रसाद देऊन येते, मग निवांत मी स्वयंपाकाला सुरुवात करते. कारण बाबांचं तर झालेलं आहे, आमचा सोमवारचा उपवास आहे आणि माझा गोकुळाष्टमीचा उपवास आहे. तर माझ्यासाठी मी वरीच्या तांदळाचा भात बनवणार आहे. यांच्यासाठी स्वयंपाक म्हणजे भाजी भाकरी आणि वरण भात हे सगळं मॉर्निंगलाच मी बनवलं, कारण ते दिवशी लवकर कॉलेजला जाणार होतं आणि बाबांसाठी मला बनवायचंच होतं. तर आता मी इकडं सगळी पूजेची सामग्री जी मी नेलेली होती ते काढत आहे. म्हणजे आरतीचं ताट आहे, तांबे आहेत, ताट आहे, वाटे आहेत, सगळं मी आवरून नेलेले होते, कारण मंदिरामध्ये सगळं आपल्याला लागणार होतं. अभिषेक मुलांतर या सगळ्या वस्तू लागणार होत्या. तर सगळं काल मी आवरून घ्यायची घाईगडबड चालू होती आणि आज सगळं अभिषेक झाल्यानंतर मी पिशवीतलं काढून ठेवत आहे. आणि सगळं दस्ती हे सगळं मी काढून ठेवलेलं आहे. आणि प्रसाद पण मी इकडं वाटीमध्ये काढून ठेवलेला आहे, म्हणजे देऊन येण्यासाठी. यावेळी टायमिंग सांगितलं तर सकाळचे 11 वाजलेले आहेत. आणि इकडं आयर पण ताईनं घेतलेला होता, तर यांना तिथंच आयर मी पुजारींना करायला लावलेला आहे. फक्त मला साडी करायची होती, तर असू दे म्हणलं. तिथं सगळ्या ताई पूजेमध्ये मग्न होते आणि आम्हाला पण घरी यायला लेट होत होता, तर मी तशीच पिशवीत टाकून आणलेली आहे. तर आता निवांत पिको फॉल ब्लाऊज सगळी तयारी करून साडी घालणार आहे. तर बघू शकता इथं पूर्ण घरामध्ये पसारा वाटत आहे, कारण सगळी पूजेची सामग्री जी आणलेली आहे ते सगळं मी ठेवलेले आहे. कारण यामधलं आरतीचं ताट तांबे सगळं मला स्वच्छही करायचे आहेत आणि प्रसाद मी इकडं मिक्स करून घेत आहे. आणि इथं जे जवळपास घर आहेत शेजारी पाजारी, तिथं सगळ्यांना जाऊन मी देऊन येते आणि यांची मित्रमंडळीसाठी सगळं पॅक करून ठेवते, म्हणजे हे जेवण करायला आल्यानंतर घेऊन जातील, कारण आता खूप दिवस झाले प्रसाद ठेवलेला. तर म्हणलं आज सगळ्यांना प्रसाद वाटप करूया. तर इकडं वाट्यामध्ये मी प्रसाद घालून ठेवलेला इथं देण्यासाठी, आणि बाकीचा जे प्रसाद जे यांच्या मित्रांना द्यायचं आहे ते मी व्यवस्थित पॅक करत आहे, कारण या प्रसादासोबत छान पॅकबंद असे डबे आलेले आहेत. त्या डब्यामध्ये मी सगळं पॅक करते, म्हणजे काही सांडालोंडा होणार नाही. तर इकडं सगळा प्रसाद मी एका मोठ्या भांड्यामध्ये एकत्र करत आहे. पेढा आहे, यामध्ये जे साखरेचे गोळे आहेत ते आहेत, परत आज नारळ जे ओवाळलेला आहे ते पण मी प्रसाद यामध्येच टाकलेला आहे. परत आणि आज मी शिरा बनवलेला होता ते पण प्रसाद मी घेतलेला आहे. तर इकडं सगळ्या डब्यामधला मी प्रसाद एकत्र केलेला आहे. जसे काशीला गेलेले होते, मथुराला, अयोध्याला आणि शिर्डीला, तर सगळाच प्रसाद मी एकत्र केलेला आहे. आणि यामध्ये पेढे वगैरे थोडेफार खराबही झालेले आहेत, ते मी गाईला दिलेला आहे आणि बाकीचा प्रसाद मी यामध्ये मिक्स केलेला आहे. तर सगळ्या पॅकबंद डब्यामध्ये सगळं पॅक करून ठेवते. परत हळदी कुंकू आहे, गंध आहे आणि गळ्यात बांधण्याची दोरी, हातात बांधण्याची दोरी ते पण आणलेले आहेत, म्हणजे पंचधातूचा दोरा पण आणलेला आहे. ते सगळं थोडंफार मी सगळ्यामध्ये पॅक करत आहे. आणि इथे देण्यासाठी मी वाट्या घेतलेल्या आहेत, त्या वाट्यामध्ये सगळा प्रसाद मी पॅक करत आहे आणि पटकन जाऊन देऊन येते, कारण आज मला लेट खूप होणार आहे. आणखीन स्वयंपाकी करायचं आहे, कपडे धुवायचे आहेत आणि घरभर पसारा खूप झालेला आहे. मला पसारा पण आवरायचा आहे. आणि तुम्ही म्हणत होता ताई देवपूजा करते वेळेस केस खुल्लं सोडू नये, तर हो, तुम्ही जे सांगता योग्य सांगायला. खूप काही गोष्टी मला माहिती नसतात, त्यावेळी तुम्ही छान असे सजेशन देता, मला छान वाटतं. आणि एक ताईंची कमेंट अशीही आली की तुझी तब्येत ठीक नाही तर तू व्हिडिओ का बनवत आहे, तू पडून राहा ना, तू कशाला कामं करते, कशाला व्हिडिओ बनवते, रोज तेच सांगते, रोज तेच दाखवते, बघावं तेव्हा तब्येत तुझी खराब राहते, असं राहतं तसं राहतं त्यांचं म्हणणं होतं. तर त्या ताईंना माझं एकच म्हणणं आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नसले तर तुम्ही बघता का? काय गरज आहे इतकं टाईम काढून तुम्ही बघता, नंतर त्याच्यावरती कमेंट करता किती टाईम तुमचं वेस्ट होत आहे. तर एकच म्हणेन की व्हिडिओ आवडत नसलं तर बघू नका. माझं हे डेली रुटीन आहे, माझं हे काम आहे आणि यानं मला छान वाटतं म्हणून मी करते. माझी तब्येत बिघडली असली तरी पण मी व्हिडिओ बनवते, कारण मला छान वाटतं आणि माझा वेळ पण जातो यामध्ये. कारण पडून राहिल्यानं कधीच दुखणं कमी होत नाही. कुठल्या तरी आपण कामात आहोत, आपलं जे डोकं आहे ना ते शांत ठेवण्यासाठी ही सगळी कामं जी आपल्याला आवडतात ते करणं गरजेचं आहे. म्हणून मी करते, कारण माझी एक आवड आहे. आणि तसं तर घरामध्ये मी एकटी असते. दिनेश कॉलेजला जातो, बाबा बाहेर जातात आणि हे गॅरेजला जातात. सकाळी 6ला गेले तर दुपारी जेवण करायला येतात, मग दुपारी जेवण करून गेले की मग रात्री जेवण करायला येतात, असं आहे. मग दिवसभर एकटी असते मी घरामध्ये. मग कुठल्या तरी कामात मी मग्न असले तर त्यानं ठीक आहे ना, आपली कामंही आवरली जातात आणि आपण कुठल्या तरी कामामध्ये व्यस्त असलो तर आपलं डोकंही शांत राहतं. म्हणून मी सुरुवात केलेली आहे. अगोदर मी दिवसभर बसून राहायचे, कारण मुलं शाळेत जायची, हे गॅरेजला जायचे. मग आपले रेग्युलर जी कामं आहेत ती थोडीफार आवरायची आणि निवांत मी दिवसभर बसून राहायची. मग त्यानं काय होतं, व्यक्तीच्या डोक्यामध्ये नाही ते भलते सलते विचार येतात आणि त्यानं खूप मोठा प्रॉब्लेम होतो. म्हणून आपण कुठल्या तरी कामामध्ये व्यस्त राहणं हे खूप गरजेचं आहे. तर मी बाहेर जाऊन तर कुठली कामं करू शकत नव्हते.
तर हे व्हिडिओ बनवणं मला हेच ठीक वाटलं. यामध्ये माझा वेळही जातो आणि माझं डोकंही शांत राहतं. तर तुम्हाला बोलत बोलत मी प्रसाद सगळ्या वाटीमध्ये भरून ठेवलेला आहे. आणि अगोदर मी जी पिशव्या वगैरे आहेत, जी म्हणजे तिकडं घेऊन गेलेली होती मी पसारा भरून, तर सगळ्या रिकाम्या झालेले तर अगोदर मी फोल्ड करून ठेवते. या पिशव्या खूप गरजेच्या आहेत. जेव्हाही आपल्याला घाईगडबड आहे आणि काही सामान ठेवायचं आहे त्यावेळी एकही आपल्याला ही पिशवी भेटत नाही. तर हे सगळं मी व्यवस्थित इथे स्टँड केलेलं आहे. त्या स्टँडमध्ये खालच्या कप्प्यामध्ये पूर्ण एका साईडला मी प्लास्टिकच्या पिशव्या ठेवल्या आहेत आणि एका साईडला एक कपड्याच्या पिशव्या ठेवलेल्या आहेत. आणि सगळी मी व्यवस्थित घडी घालून ठेवते. कितीही घाईगडबड असतो त्यावेळेत आपल्याला हे पटकन भेटून जातात. तर अगोदर आपण व्यवस्थित ठेवलं तर वेळेत आपल्याला हे भेटून जातात. तर इकडे सगळ्या पिशव्या मी फोल्ड करून ठेवत आहे. आणि काही कपडे आहेत नवीन ते एका पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहेत. म्हणजे माझी साडी वगैरे आहे आणि यांचे कपडे आहेत. तर कपडे मी हँगरला अडकवते कारण आता त्याची घडी मोडलेली आहे, जे अगोदरसारखी मला बनवताही येणार नाही आहे. आणि काही कपडे धुवायचे आहे त्यांचे, तर ते पण कपडे मी इकडे धुवायला घेतलेले आहेत. आणखी मी कपडे धुवायला घेतलेले तर विचार केला की अगोदर वॉशिंग मशीनला कपडे लावूया आणि मग स्वयंपाक वगैरे करून घेते. तर अगोदर मी प्रसाद देऊन येते. तर टायमिंग बघू शकता, सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि प्रसाद देता देता मी 1 वाजता घरी आले. कारण आपण बाहेर गेलो ना तर तिथंच बोलत थांबतो आणि त्या बोलण्यामध्ये वेळ कसा जातो अजिबात कळत नाही. तसंच झालेलं होतं. तर सगळ्यांना मी प्रसाद देऊन आले. आणि एका ताईंच्या घरामध्ये कार्यक्रम होतं पण त्या दिवशी मी घरी नव्हते. तर म्हणलं आज त्यांच्या घरी जाऊन येऊया, प्रसादी देणं होईल आणि बाळांसाठी कपडे म्हणजे पाळण्याचा कार्यक्रम होता. आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलेलं होतं, मी नव्हते. मग नंतर मी कपडे वगैरे आणून ठेवले. मला जाण्यात आलंच नाही आहे कारण एक वेळा कुठली गोष्ट मागे पडली की ती होतच नाही आहे. तसं झालेलं होतं. तर आज प्रसाद घेऊन जातच आहे. तर म्हणलं त्यांच्यासाठी साडी आणि बाळांसाठी कपडेही मी घेतलेले आहेत आणि प्रसादी घेतलेला आहे. म्हणजे 1-2 कामं होतील माझे. विचार करत होते की 4 वाजता 5 वाजता जाऊया इव्हनिंगच्या वेळेत, पण नंतर म्हणत आहे रोज होतच नाही आहे, रोज असंच होत आहे. तर म्हणलं या घाई गडबडीतच सगळं घेऊन जावं. तर त्यांना प्रसादी दिला. मी बाळाला कपडेही घातलेले आहेत, त्यांना साडीही मी केलेली आहे. आणि थोडा वेळ बसले तिथंच. थोडा वेळ मला जास्त गेला, म्हणजे 1 अर्धा तास बसलेली होती आणि आता मी घरी आलेली आहे. तर आता पटकन स्वयंपाक करूया. टायमिंग सांगितलं तर 1-1:30 वाजले दुपार. तर इकडे मी भाजीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. जसं आज मी गवारची भाजी बनवत आहे. आणि आमच्याकडे या शेंगाला मटकीची शेंग म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये गवार म्हणतात. त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं मला. थोडंफार चुकलं तर सॉरी म्हणेन, कारण मला म्हणजे वस्तू तीच असते पण प्रत्येक ठिकाणी बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. आता तिकडं गवार म्हणतात, इकडं मटकीची शेंग म्हणतात. तर त्यामध्ये मला कन्फ्युजन होतं. तर असं इकडं मी शेंगा जे आहेत ना स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत आणि 2 टॅमॅटो बारीक कट करून घेतले, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक मी कट करून घेतलेल्या आहेत. कढई ठेवलेली आहे, 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, ठेचलेला लसूण टाकलेला आहे. कांदा वगैरे टाकणार नाही, फक्त लसूण टाकलेला आहे. परतून घेतलेला आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज व्हायला लागला की यामध्ये मी हिरवी मिरची आणि ही गवारची शेंग टाकलेली आहे. थोडा वेळ आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला टेस्ट छान येतो. म्हणजे आपलं रेग्युलरच भाजीला छान टेस्ट आणायचा तर थोडा अशा पद्धतीने भाजी बनवायची, खूप छान म्हणते. तीच भाजीला चव खूप छान येते. तर इकडं मी नंतर मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकली, परतून घेतलेला आहे. आणि गॅस कमी ठेवायचा आहे प्रोसेसमध्ये. आता टाकूया शेंगदाण्याचा कूट. तर इथं शेंगदाण्याचा कूट मी एकत्र बनवून ठेवते, शेंगदाणे भाजून. जेव्हाही आपल्याला घाईघाईत भाजी बनवायची आहे त्याच वेळेत आपल्याला शेंगदाणे भाजून वाटण करण्यामध्ये भरपूर वेळ जातो. तर एकत्रच 4-8 दिवसाचा शेंगदाण्याचा कूट मी बनवून ठेवते, कारण आपल्या घरी जास्त प्रमाणात अशाच भाज्या बनतात ज्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं असतं. तर शेंगदाण्याचं कूट टाकलं, थोडा वेळ परतून घेतलं. शेवटला मी टाकले टॅमॅटो आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सुहाना मसाला टाकला आहे अर्धा चमचा. छान मिक्स करून घेऊया आणि पाणी टाकून कमी गॅसवरती शिजत ठेवूया. निवांत भाजी बनत राहील तोपर्यंत मी चपातीसाठी कणिक मळून घेते आणि चपातीही बनवून घेते. तसं तरी चपाती खाणार नाही आहे, पण दिनेशानंतर जेवण करतो चपाती भाजी, त्याला आवडते. आणि यांच्यासाठी भाकरी, वरण भात, भाजी हे सगळं बनलेलंच आहे. म्हणजे सोमवारचा उपवास आहे, म्हणजे तसं तर 2-3 दिवसाचा उपवास आहे यांचा. शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस कंटिन्यू उपवास आहे. तर म्हणजे जे त्यांना आवडतं तेच बनवूया, कारण आपण चपाती वगैरे बनवली किंवा गोड पदार्थ बनवले तर ते खाणार नाही, त्यांना आवड नाही आहे त्याची. त्यामुळे जे आवडतं तेच बनवूया. तर इकडे भाजी बनत आहे, झाकून ठेवलेले आहे. तिकडे भात पण बनलेला आहे. आता काढूया पसारा. म्हणजे बघू शकता किचनमध्ये किती पसारा झालेला आहे. तसं तर हे आता म्हणजे श्रावण चालू झाला की सणवार आपले चालूच होतात. मग त्या सणावाराच्या ह्याच्यामध्ये ना आपण पसारा खूप सारा होतो घरामध्ये, ते आवरायला वेळच भेटत नाही, कारण आपली एक्स्ट्राची कामं वेगळीच होऊन जातात. ते पूजा, हे पूजा, परत पाहुणे वगैरे आहे ना, म्हणजे रक्षाबंधन झालं त्यावेळी पाहुणे आले, त्या ह्या कामामध्येच आपण बिझी होतो आणि पसारा मात्र जिथल्या तिथं राहतो. तर हे पण आपल्याला अधूनमधून वेळ काढून व्यवस्थित करणं गरजेचं आहे.
तर आता जितका पसारा झाला आहे तेही मी थोडाफार आवरलेला आहे. आणि हे जे डब्यामध्ये दही दिसत आहे हे मी अभिषेकसाठी नेलेलं होतं. म्हशीचं येतं आपल्या घरी आणि तिथं गाईचं मी आणायला लावलेलं होतं. पण एकच विचार होता की आणतात न आणतात, मग त्यामुळे मी घेतलेलं होतं. तरी पण ते आणलेले होते पुजारी. मग ते दूध दही आम्ही घेतलं गाईचं आणि हे म्हशीचं मी जे नेलेलं होतं ते परत तसंच घेऊन आले. यामध्ये मी साखर वगैरे टाकलेली नव्हती, फक्त दही दूध होतं आणि साखर आणि तूप हे सगळं मी वेगळं नेलेलं होतं. तर यामध्ये मी काही मिक्स केलेलं नाही, फक्त दूध आणि दहीच आहे. तर मला आता याचंच ताक बनवूया. तिकडे ताक पण बनलेलं आहे. तर आता झाकून ठेवूया, म्हणजे एक एक वस्तू बनत आहे तिकडे मी झाकून ठेवत आहे. आणि कपडेही मला मशीनला लावायचे आहेत, म्हणजे कपडे निवांत धुवत राहतील तोपर्यंत माझा स्वयंपाकी होईल. मग ह्यानंतर निवांत जेवण करूया. आणखी मला वरीच्या तांदळाचा भातही बनवायचा आहे माझ्यासाठी. म्हणजे उपवास तर असं निरंकार होत नाही किंवा फळाहार करूनही उपवास माझा आजकाल होत नाही. म्हणजे अगोदर मी असं निरंकार करायचे, काहीच खायचे नाही, फक्त चहा पिऊन उपवास करायचे. पण होत नाही, जेव्हापासून तब्येत माझी वेगळी आहे तेव्हापासून मला कुठलेच उपवास होत नाही आहेत. काहीतरी फराळाला किंवा फळाहार मी घेत असते. तर इकडं कपडे हे मी मशीनला लावत आहे, कारण लाईटचंही काही नक्की नसतं. लाईट गेली की मग परत हे काम राहून जातं. तर म्हटलं लाईट अशोपर्यंतच कपडेही धुवून घ्यावे आणि तोपर्यंत मी भांडी वगैरे स्वच्छ करून घेते. खूप भांडी झालेली आहेत, कारण स्वयंपाक बनलेला आहे. जेवण झाल्यानंतर आणखीन भांडी पडतात, पण तेव्हा मी क्लीन करत असते. तर सगळे कपडे मी मशीनमध्ये टाकलेले आहेत. आणि अगोदर मी निरमा वगैरे म्हणजे माहिती नव्हतं म्हणून 1-2 वेळा मी यूज केलेला आहे. पण आता निरमा वगैरे मी टाकत नाही. यानं तुमचीही कमेंट आली की ते मशीन खराब होते आणि याच्यासाठी वेगळं लिक्विड भेटतं. तर रिन मागवलेला आहे, छान आहे. यानं कपडे पण स्वच्छ निघतात. तर इकडं सगळे मिक्स कपडे आहेत. म्हणजे आपल्या घरामध्ये फक्त कॉटन्स नसतं किंवा फक्त पॉलिस्टरच नसतं, सगळे मिक्स कपडे आहेत. तर त्यासाठी इकडे ऑप्शन दिलेले आहेत, बघू शकता. म्हणजे कॉटनच असले तर ते दुसऱ्या नंबरवर आपल्याला ठेवायचं आहे आणि मिक्स कपडे असले तर फर्स्ट नंबरवर ठेवायचं आहे. तर मिक्स कपडे आहेत माझे म्हणून मी फर्स्ट नंबरवर ते ऑन केलेलं आहे. बटन चालू केलेलं आहे, त्या मशीन आपलं काम करत राहील, कपडे धुवत राहील. तोपर्यंत मी किचनची कामं आवरून घेते. आणि यांनाही फोन लावलेला होता. टायमिंग बघू शकता, दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. तर जोपर्यंत येतात तोपर्यंत मी भांडी वगैरे स्वच्छ करून घेते. मग नंतर मला कपडे वगैरे सगळे काढून इस्त्रीला द्यायचे आहेत. म्हणजे खूप सारी कामं आपली छोटी छोटी होऊन जातात दिवसभरातनं. ते पण वेळेत आवरण्याची गरज आहे, नाहीतर एकत्र झालं की मग भरपूर कामाचा लोड होतो आणि एकही काम व्यवस्थित होत नाही. तिकडे भाजी पण बनवून तयार आहे आणि सगळे भांडी पण मी उचलून किचन काउंटर ठेवून घेतलेले आहेत. अगोदर सगळी भांडी मी स्वच्छ करून घेते आणि एक वेळा पूर्ण घरात मी झाडू मारून घेते, कारण कचरा झालेलाच आहे. कारण प्रसाद वगैरे हे ते मी काढलेला आहे. आणि इकडे पूजेची ताटले आहे ते पण मी घेतलेलं आहे. म्हणजे तुपाचा डबा, थोडंफार तूप राहिलेलं आहे, परत गंधाची वाटी सगळं मी काढून घेतलेलं आहे क्लीन करण्यासाठी. आणि जे अगोदरची भांडी क्लीन झालेले आहेत ते पण मी रॅकला लावत आहे. टोपलं रिकामं करून घेते आणि मगच भांडी घासायला सुरुवात करते. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडे बघू शकता मस्त अशी झणझणीत गवारची भाजी बनून तयार आहे. तर वेगळ्या भांड्यात काढून घेते, म्हणजे हे कढया भरपूर स्पेस धरतात आणि या कढईमध्ये जास्त वेळ अन्न ठेवणं ठीकही नाही आहे. पण या म्हणजे कढईमध्ये मी स्वयंपाक का बनवते, म्हणजे तुम्ही कमेंटही करत असता की ताई ह्या ॲल्युमिनियमची कढई, यामध्ये स्वयंपाक बनवू नये. तर तुमचं योग्य आहे. आणि मी काही दिवस बंदी केलेलं होतं. मी ऑनलाईन भरपूर साऱ्या कढया पण मागवल्या, स्टीलची मागवली, परत आणखीन एक वेगळ्या धातूची आहे, त्याला काय म्हणतात तितकं आठवत नाही आहे, ते पण मागवलेली होती. पण मला त्यामध्ये स्वयंपाक करायला जमत नाही, तडकाच व्यवस्थित बसत नाही आहे. आणि ही जी कढई आहे ना ॲल्युमिनियमची, हे जाड असते, त्यामुळे यामध्ये तडका छान बसतो. म्हणून मी स्वयंपाक करते आणि लगेच मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवते, म्हणजे त्यामध्ये ते काहीही उतरू नये त्या भाजीमध्ये म्हणून. नाहीतर या कढया मी ठेवूनच दिलेल्या होत्या, 3 आहेत अशा माझ्याकडे, 3ही मी ठेवून दिलेल्या होत्या. तर इकडे मी चहा बनवत ठेवत आहे. तुम्ही जाता दिवसातनं किती वेळा चहा पित येतो. तर आज उपवास आहे. आणखीन मला वरीच्या तांदळाचा भात पण बनवायचा आहे, आणखीन वेळ आहे खाण्यासाठी, त्यामुळे म्हटलं चहा बनवून घ्यावा, म्हणजे एनर्जी येत राहील आणि आपली कामंही आवरली जातात. तर उपवासा दिवशी थोडंसं असं होतं ना की एनर्जीची आपल्याला कमी जाणवते आणि हे कामं जे आहेत ना आपली खूप सारी होऊन जातात. ती धावपळ करण्यामध्येच आपली एनर्जी कुठं जाते समजत नाही. त्यामुळे मी इकडे चहा बनवत ठेवलेला आहे आणि शिरा थोडासा राहिलेला होता कढईमध्ये, ते पण मी छोट्या पातेल्यात काढून ठेवलेला आहे. आणि भाजी पण काढत आहे. लगेच मी ही भांडी क्लीन करून घेते, म्हणजे एक मी क्लीन केली तर भांडी जास्त होणार नाही नंतर मला. आणि तसं तरी कढया ठेवायला तितकं व्यवस्थित वाटतही नाही आहे. तर भाजी आणि शिरा काढून मी छोट्या पातेल्यात झाकून ठेवलेला आहे. तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे इकडं. आणि भांडी जे आहेत ना ते मी अगोदरच क्लीन केले, तरी पण आता मी भाजी वगैरे काढले कढया आहेत ते पण मी स्वच्छ करून घेतले. किचनमध्ये ना जितकं आपण स्वच्छता ठेवली तितकं मन लागतं, नाहीतर तिथं पसारा इथं थोडेसे भांडे तिथं थोडेसे भांडे ठेवलं ना खरंच मन लागे ना तसं होतं. तर सगळं जेव्हाच्या तेव्हा स्वच्छ करत राहणं हे गरजेचं आहे. तर इकडं सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि आता वरीच्या तांदळाचा मला भात बनवायचा, त्यासाठी मी तांदूळ निवडून धुवून ठेवलेले आहेत.
थोडा वेळ भिजत राहतील तोपर्यंत मी चहा घेते आणि वऱ्याच्या तांदळाचा भात बनवते. तोपर्यंत हे पण येतील, मग निवांत आम्ही फराळ करून घेऊ.